त्याला त्या नोकरीच्या जागेवरती त्याच्या जागेवरती त्याच्या पत्नीला जागा भेटावी, तिथे वेकन्सी झालेली आहे, ती पत्नीच्या द्वारा भरून निघावी यासाठी दादाकडे शिफारशी घेऊन लोक आले होते. आणि ते हरिजन समाजाचे बौद्ध धर्माचे, तरी सुद्धा दादा त्या धर्माच्यासाठी काम करताना मला दिसलं. पण मला हा प्रश्न पडतो की मूर्ख लोक का विनाकारण एका जातीच्या साठी दादाला बदनाम करतात किंवा दादा एका जातीसाठीच लढतात. नाही, वसुधैव कुटुंबकाची जी भावना ज्ञानोबरायानं आधी उपनिषदाने दिलेली आहे त्या भावनेलाच दादा घेऊन जगत आहेत. अर्थात त्याच्यावरती एक श्लोक बोलेल की अयम निजः परो व्यक्ती गणना लघुचेतसाम उदार चरिता नाम तो वसुधैव कुटुंबकम. अरे छोटे दिल वाले जो होते हैं ना, अपने दिल में अपने माँ बाप को भी रखते नहीं है तो दुनिया को क्या रखेंगे. लेकिन दादा के जैसे लोग इस दुनिया को भी अपने दिल में रखने की कयामत रखते हैं. इतने बड़े दादा और दादा के बारे में इस तरह जातिवाद करना, दादा के बारे में इतना छोटा सा मानस रखना, ये बहुत बुरी बात है. पाप लगेगा उन लोगों को ज्या लोकांनी दादांना संकुचित करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु दादा सूर्याला कधीही ढग झाकू शकत नाहीत आणि पुष्पाचा सुगंध कोणीही लपवू शकत नाही. तसं दादा तुमचं कर्तृत्व कोणीही झोपवू शकत नाही आणि कोणी लपवू शकत नाही, हा माझा वादा आहे. आणि भगवान परमेश्वराकडे माझं निरंतर हेच मागणं असतं की या देशामधले जे चांगले होणारे लोक आहेत हे निरंतर आपलं कार्य करत राहावं. कारण रामाला रामाची पत्नी आणण्याच्यासाठी युद्ध करावं लागतंय आणि विभीषणाला न युद्ध करता सोन्याची लंका भेटते. किती आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु हक्काची जी भूमिका आहे ती लढणाऱ्याचा इतिहास बनतो, विभीषणाचा इतिहास नाहीये. विभीषण हा शरणागत म्हणून इतिहास आहे, पण विभीषणाचं राज्य नसतानाही विभीषणाला देण्याची ताकद रामामध्ये आहे. म्हणून रामायणाला आजही लोक हजारोनी गर्दी करतात. ही महत्वाची भूमिका आहे. म्हणून दादांच्या साह्यानं आज या ठिकाणी मी भगवान परमेश्वराला प्रार्थना करतो की दादांना ते बळ भेटो की ज्या बळाच्या माध्यमामधून अबलांना सदैव सबल करण्याचा प्रयत्न दादा करतायत, निर्बलांना दुर्बलांना पिछड्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत आणि जिथे कमजोरी आहे तिथे आपला बळ देण्याचा प्रयत्न दादा करतायत. या प्रयत्नाला निरंतर यश लाभत राहो आणि भगवान परमेश्वर पंचमुखेश्वराचा त्यांना आशीर्वाद लाभो. आणि या ठिकाणी सर्व